काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तामिळनाडूमधील प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना दहशतवादी म्हणत जोरदार टीका केली होती। त्यावर आता भाजपच्या नेत्यांकडून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करण्यात येतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील खरगेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय। मल्लिकार्जुन खरगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी टीका देखील फडणवीसांनी केली आहे। तर त्यांनी पंतप्रधान मोदींची माफी मागावी अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे। सततच्या पराभवामुळे कदाचित काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी यांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा। त्यामुळे राष्ट्रभक्त, देशभक्त आणि ज्यांनी सुरक्षित आणि आधुनिक भारत तयार केला त्या मोदीजींच्या बद्दल अशा प्रकारचे त्यांनी अपशब्द वापरले आहेत। काँग्रेसची नीतीच राहिली आहे। हा तोच काँग्रेस पक्ष आहे ज्यांनी मोदीजींना मौत का सौदागर म्हटलं होतं, पण ज्यावेळी मोदीजींवर ते हमला करतात त्यावेळी जनता त्यांना उत्तर देते। त्यांच्यावर आतंकवादी म्हणून जे खालच्या पातळीवर टीका केली त्याचा मी निषेध करतो, धिक्कार करतो। जे आतंकवाद्यांना साथ देणारे, पाकिस्तानची बोली बोलणारे, आपल्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस सैनिकांचा, लष्कराचा अपमान करणारे हे खरे देशद्रोही आहेत, हे राष्ट्रद्रोही आहेत आणि म्हणून देशाची बदनामी वारंवार करतात। देशात पण करतात, बाहेर विदेशात गेल्यावर पण करतात। प्रधानमंत्री जे आहेत, जे 12-13 वर्षामध्ये एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री, देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा प्रधानमंत्री, त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अशोभनीय आहे। और आज के दिन हमको चुनाव आयोग में आकर के इस बात को लेकर के गंभीरता के साथ मुद्दा उठा रहे हैं। हमने कमीशन को रिक्वेस्ट किए हैं कि देश का कोई भी पॉलिटिकल पार्टी अगर इस तरह का भाषा का प्रयोग करेंगे तो ये हमारे पार्टी का, सरकार का विषय नहीं है। लोकतंत्र के लिए बहुत ही ये घिनौना हरकत है और लोकतंत्र को ये बहुत नीचे तरीके से कमजोर करने जा रहे हैं। सख्ती से सख्ती कार्रवाई किया जाए, हमने मांग किया है। और हमने ये भी मांग किया है कि मल्लिकार्जुन खरगे जी, कांग्रेस पार्टी पूरा देश के लोगों से माफी मांगे और इलेक्शन कमीशन उपयुक्त कारवाई करना चाहिए। काँग्रेसची हालत आता इतकी बेहतर झालेली आहे की त्यांना काय बोलावं सुचत नाही। ज्याला पागल पण म्हणतात त्या पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आहे। हे काय पूर्वी घडत नाही। मनमोहन सिंगाच्या तोंडावर कागद फेकून मारणारा राहुल गांधी, त्याचे हे सगळे पंटर जे लोक आहेत ते अशा पद्धतीने स्टेटमेंट करतात, परंतु भारताच्या पंतप्रधानावर त्या खुर्चीला महत्व आहे। त्यांच्यावर असं अतिरेकी म्हणणं म्हणजे हा खऱ्या अर्थानं त्यांनी केलेला देशद्रोह आहे। म्हणून अशावर सुद्धा आता मोदी साहेबांनी कडक पावलं उचलली।